बिर्याणी का पहिला तडका. एक नंबर. स्वागत आहे आपल्या गावठी रेसिपीमध्ये. आणि इकडे आता मस्त आपण चिकन धुवून घेतलेले आणि इकडे आपले मसाले मगाशी दाखवले तुम्हाला, हे आपले गावठी घरगुती मसाले. आणि इकडे आपला हा कांदा बिर्याणीसाठी मस्त चिरून ठेवला आहे, कारण आज खास आपली जंगलामध्ये रानटी बिर्याणी एक आणि रानटी रेसिपी आहे मित्रांनो. गाडी ते पेरला पाहिजे. आणि हे आपली चिकन बिर्याणीची तयारी आपण करू. पहिल्यांदा आता हे आपलं ऑइल टाकून घेऊ. अपना चम्मच मित्रांनो, आजची बिर्याणी एकदम गावठी पद्धतीने आपली होणार आहे. आणि लोकेशन एकदम आपलं गावठीच लोकेशन आहे, गावाकडचं. आपला जबरदस्त वाघोबाच्या डोंगरावर आपले प्रत्येक व्हिडिओ आपल्या डोंगरावर शूट होतात. काय लोकेशन आपल्याकडे दुसरं आहे, पण खूप एक 10-15 किलोमीटर आपल्याला जावं लागतं. त्याच्यामुळे आपले गावठी लोकेशन आहे, त्याच्यामुळे इथं जवळ येतो आपण. बघू शकता आता आपला कांदा मस्त परतला आहे. आणि मस्त आता आपण चिकन मॅग्नेशन इकडे केलेले. मस्त आता चिकन आपण मॅग्नेशन झाल्यावर मस्त मसाले टाकून बनवणार आहे. एकदम जबरदस्त झणझणीत अशी बिर्याणी. पुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. जबरदस्त अशी आपली रेसिपी, एकदम गावठी रेसिपी आहे. मित्रांनो, हा आपला बिर्याणी मसाला हा कांदा मसाला थोडासा नॉर्मल आपल्याकडे करता आहे. आता अवेलेबल नव्हता आपल्याकडे. आणि हा लाल तिखट, ही धना पावडर आणि हा चिकन मसाला आणि हळद, हा आपला कांदा पावडर पाहू शकतो. जबरदस्त आणि जबरदस्त असा व्हिडिओ आपण आज बनवतोय. खास आज गाव गेला ना. मस्त आता आपला मित्रांनो कांदा इकडे परतलेला आहे. आता आपण मस्त खडे मसाले टाकून घेऊ. हे आपले खडे मसाले घरगुती. आणि हे आपले पूर्ण मसाले मागाशी तुम्हाला सांगितलेत मी. आपला कांदा मसाले, चिकन आणि बिर्याणी मसाला आणि हा लाल तिखट आहे. हे आपले मस्त आता आपण टाकून घेऊ. थोड़ा अपन पानी डाल दे रहे हैं क्योंकि ये लफड़ा हो गया सब. अभी ये देखो थोड़ा सा पानी, ये नॉर्मल डालेंगे थोड़ा. हो गया क्या? बस क्या? अब ये अपना थोड़ा सा पानी डाल रहे हैं क्योंकि मसाला जल गया है थोड़ा मित्रों, इसलिए अपना थोड़ा टेस्ट आएगी. और ये हमारे बहुत टेस्ट आती है, जंगल की टेस्ट आएगी ना. देख सकते हो. डालो क्या थोड़ा? डालो. ये अपना थोड़ा सा पीवा भर पानी है. ये पीवा इसमें क्या होता पानी है, डाला है मित्रांनो. वो पानी सूख जाता है ना. हाँ, इसमें मैंने पीवा भर पानी डाला. पीवा भर अपना बिरयानी का तड़का लग रहा है. अभी हम इसमें चिकन फेंकेंगे. अपना गावठी चिकन है. और ये अपना चिकन गया. ये गया चिकन. अभी देख सकते हो, हा खमंग आहे जबरदस्त मित्रांनो.
वास आणि सांगू शकत नाही असं एकदम. सांगू शकत नाही, अप्रतिम म्हणलं तरी चालेल. जबरदस्त आता आपली बिर्याणी शिजणार आहे. पाहू शकता मसाला एकदम आपल्या मटणामध्ये बसून गेलेला आहे, पीठ एकदम. आणि आता आपण जरा वेळाने मस्त त्याच्यावर बिर्याणीचे तांदूळ आले ते आपण टाकणार आहे. कसा आवाज तर 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 करीत आहे. पाहू शकता मित्रांनो, आपले आता चिकन शिजायला टाकले, नंतर आपण मस्त राईस वरून टाकणार आहे. लोकेशन चेक करू शकता मित्रांनो, जबरदस्त लोकेशन आपण आलोय. साबरीच्या झुरीला आलोय मित्रांनो आज आपण. जबरदस्त पाहू शकता, संध्याकाळची वेळ आहे आणि आपली इकडं मस्त बिर्याणी शिजते. ते आपली गावठी कोंबडीची बिर्याणी आहे. त्याला टाकून घेऊ, कारण खाली चिकन आपल्याला लागू शकते. पाहू शकता मित्रांनो कसा गचका चालू आहे आपला. आता आम्ही हे चिकन आपण आता शिजवून घेतलेले आणि मस्त आपण पाहू शकता मित्रांनो, आता आपण चिकन असा जबरदस्त शिजलेलं आहे. सांगत असेल तुम्हाला मित्रांनो कसा असा तडका आलाय आणि आपल्या गावठी भाषेत म्हणलं तर असा चरका झालाय मित्रांनो. नादखुळा चिकन म्हणलं तरी चालेल, कारण आता आपण इकडे आपले आज खास आपण स्पेशल बिर्याणीसाठी स्पेशल बिर्याणीचे तांदूळ आणलेत आणि हा चिकनाचा तडका आहे. चिकना तुम्ही एकदा दाखवा मित्रांनो आपल्या. जबरदस्त बघा, बघू शकता तुम्ही. मी आता तुम्हाला करा इकडे मित्रांनो बॅक कॅमेरा दाखव. ये देखो, एक नंबर आता चिकन शिजले आपलं, बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला आता मी बॅक कॅमेरा दाखवतोय. असं आपल्या बरोबर व्हिडिओ मध्ये जंगलामध्ये या चिकनचा आणि मटणाचा आणि गावठी कोंबड्यांचा जर आस्वाद घ्यायचा असेल आपल्याला डीएम करू शकता मित्रांनो. डीएम करायचा आणि येताना चिकन फोन नाही केला तरी चालला आपल्या मित्रांकडे. आपल्याला येताना ना तुम्ही फक्त चिकन आणायचं, नाहीतर एखाद्या गावठी कोंबडा घेऊन यायचा. हा, आम्ही तुम्हाला एकदम मस्त मध्ये बनवून देणार. तुम्हाला कुणालाही जरी आस्वाद असा जंगलाचा घ्यायचा असला तर आपल्या लगेच कॉन्टॅक्ट आपल्या कमेंट मध्ये जरी कमेंट केली तरी चालेल. त्याला आपण स्वतःहून कॉन्टॅक्ट करतो आपले, कारण आपले सबस्क्रायबरला आपण नाराज करत नाही. आणि आता मस्त आपण बिर्याणीचे तांदूळ घेतात मित्रांनो, आता भिजवून मस्त पैकी. आणि आपला आता चिकन मध्ये आपण मस्त टाकणार आहे. ये लगा सिक्सर. हे थोडे वाढवलेत तांदूळ, कारण भूक वाढल्यामुळे आपण तांदूळ वाढवलेत मित्रांनो. कारण आपला कोटा जरा गावठी कोटा, त्यामुळे आता मस्त आपण तांदूळ वाढवून जरा जंगलामध्ये आपल्या बिर्याणीचा आस्वाद घेणार आहे. पाहू शकता तांदूळ आपले बिर्याणीचे आहेत, कारण गावठी आज तांदूळ आपले इंद्रायणी नाहीत आणि आंबे मोहर पण नाहीत. पाहू शकता टेक्स्चर कसं आले. आपण शिजवून नाही गेले मित्रांनो तांदूळ, कारण आपल्याकडे साधन नाही, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट तांदूळ टाकलेत खासकन. पाहू शकता मित्रांनो बिर्याणी आपली कशी फुलली आहे, फुलासारखी फुलली आहे. आता मित्रांनो पाणी टाकणार आहे आपण. पाहू शकता मित्रांनो आपली बिर्याणी आता आपण मस्त बनवली आणि आता आपण शिजण्यासाठी मस्त एक अर्ध्या तासासाठी ठेवणार आहे, कारण आपलं गावठी कोंबडीचा मटण असल्यामुळं शिजायला जरा टाईम लागत. पाहू शकता थोड़ा सा पानी और देख सकते हो अपना अभी बिर्याणी का टेक्स्चर. थोडीशी मिक्स हिंदी पण आहे, मराठी पण आहे आणि आपली गावठी पण आहे, आदिवासी भाषा, त्याच्यामुळे ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो, कारण आपल्या सगळ्या लँग्वेज येतात. पाहू शकता मित्रांनो आता आपली बिर्याणी शिजलेली आहे आणि आता आपण मस्त ताटामध्ये आपल्याला जेवणासाठी घेतोय. कसा आहे नादखुळा बिर्याणी शिजले मित्रांनो. आणि आपण असंच आपल्या जंगलामध्ये बिर्याणी खाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पाहू शकता लोकेशन चेक करा मित्रांनो, अशाच लोकेशनवर आपले शूट होतात आणि संध्याकाळची वेळ जबरदस्त आता मित्रांनो. आणि
ये लगा ना बिर्याणी का पहिला तडका. एक नंबर शिजले मित्रांनो. आता आपण बिर्याणीचा स्वाद घेणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं मेन विषय मित्रांनो.